हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज जे आपल्याला शिकायचं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन एक्सरसाइज 2.6 चालू. ठीक आहे. आणि 2.6 मधले आपले जे काही क्वेश्चन आहेत, क्वेश्चन नंबर 5 पर्यंत ऑलरेडी झालेला आहे. ठीक आहे. तुम्ही पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. कारण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये काय माहिती का, जे काही बेसलाईन आहे ते सगळं सांगितलेलं मी तुम्हाला. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा, जावा तिथं क्वाड्रेटिक इक्वेशनची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. पहिलं ते व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर ना हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. आणि तसंच आपलं रोज लेक्चर 8 PM ला असतं. ठीक आहे. रोज 8 PM ला लाईव्ह येत राहा. ठीक आहे. आणि व्हॉट्सअप लिंक पण आहे, त्याच्यावर क्लिक करा, तिथं मेसेज करू शकता तुम्ही. आणि त्या लिंक वरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. ठीक आहे. चला स्टार्ट करतो. आजचे जे काही क्वेश्चन आहेत ते थोडे मोठे आहेत, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. तरच तुम्हाला समजेल. म्हणजे तुम्हाला थेरोटिकल पार्ट वरून कशामध्ये कन्वर्ट करायचंय, इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचंय, तरच तुम्हाला जमेल. ठीक आहे. चला बघा काय काय दिलं. मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थिंग पॉट. ठीक आहे. मिस्टर कसम आहेत ते. ठीक आहे. ते काय करतात, ते काय बनवतात, ते भांडे बनवतात. ते कोणते भांडे बनवतात, ते बिझनेस ऑफ मेकिंग अर्थिंग पॉट, म्हणजे त्यांचा बिझनेस आहे एक प्रकारचा. ठीक आहे. कसला बिझनेस आहे, अर्थिंग पॉटचा. पुढं ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस, म्हणजे जे काही भांडे आहेत ते प्रत्येक दिवशी किती बनवतात, ते ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स, म्हणजे नंबर ऑफ पॉट्स ते बनवतात एका दिवसात. पण आपल्याला माहिती का किती बनवतात एका दिवसाला, माहिती का, नाही माहित. सो लेट मिस्टर कसम मेक्स export every day. ठीक आहे. चला, म्हणजे मिस्टर कसम जे आहे ते किती पॉट्स बनवतात, कसम मेक्स एक्सपोर्ट एव्हरी डे. ठीक आहे. सो पुढे बघा, नीट लक्ष द्या. आता प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, समजा एक भांडी आहे, दोन भांडी आहे, 3, 4. ईच पॉट बोल, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, म्हणजे एका पॉटची जी काही व्हॅल्यू आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट किती बघा, नीट लक्ष द्या. एका वस्तूची व्हॅल्यू किती आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. ओके. ईच पॉट म्हणजे एका भांड्याची व्हॅल्यू किती व्हॅल्यू आहे, म्हणजे किती प्राइस आहे त्याचं. नीट लक्ष द्या. बघा प्राइस किती, कसं काढणार बघा. काय दिलं इथं, पॉट इज 40 मोर दॅन म्हणजे काय, 40 नी जास्त आहे कुणापेक्षा. 40 मोर दॅन इज इक्वल टू 40 मोर दॅन द 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. 10 टाइम्स दी टोटल नंबर ऑफ पॉट्स, म्हणजे आता टोटल नंबर ऑफ पॉट्स किती बनवतो तरी आपण, टोटल नंबर ऑफ पॉट्स बघा, कसं मेक्स एक्स पॉट्स. सो 10 टाइम्स ऑफ दी पॉट्स दॅट इज एक्स. ओके. ही कंडिशन तिथं आहे. बघा नीट लक्ष द्या. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे काय, एका भांड्याची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू काय सांगितलंय, 40 मोर दॅन म्हणजे काय, 40 नी जास्त आहे. 40 मोर दॅन, ओके, 40 मोर दॅन दी 10 टाइम्स दी ही मेक्स अ पॉट. ओके. सो 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ दी पॉट्स. ठीक आहे. 10 टाइम्स दी टोटल नंबर ऑफ दी पॉट्स. सो पॉट्स किती आहेत, एक्स आहे. बघा ना, एक्स आहे. ओके. सो 10 into x plus 40 हे कंडिशन आहे. ठीक आहे. पुढे बघा, ही मेक्स इन अ 1 डे. ओके. ही मेक्स इन अ 1 डे म्हणजे एका दिवसाला किती बनवतात ते माहित नाही आपल्याला. आता बघा पुढं, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स, बघा नीट लक्ष द्या. हे इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स, आता आपल्याला माहिती का पॉट्स किती आहेत, माहिती आहेत का पॉट्स किती आहेत, नाही माहित. ओके. पण आपण काय घेतलं तिथं, सो मिस्टर कसं मेक्स एक्स पॉट्स. सो नंबर ऑफ पॉट्स म्हणजे आपण काय घेतलंय,
सो टोटल किती माहिती का आपल्याला नाही माहित. सो टोटल समजा 10 असतील, ओके, मे बी 15 असतील, मे बी 20 असतील, पण आपल्याला माहितच नाहीये. सो आपण किती घेतले पॉट्स, एक्स पॉट्स घेतले. ओके, बघा नीट लक्ष द्या. परत एकदा वाचतो. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे, म्हणजे एका दिवसाला किती प्रोडक्शन होतोय त्यांचा, ₹600. ठीक आहे, रुपीज किती, 600. सो एक्स नी कोणाला मल्टिप्लाय करू, एक्स इंटू एका पॉट्सची व्हॅल्यू किती रे, एका पॉट्सची व्हॅल्यू आहे बघा, ही व्हॅल्यू आहे बघा इथे लिहिलं ना, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. ईच म्हणजे 1 पॉट, इथं ईच काढून टाकतो, 1 पॉट लिहितो. ठीक आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. सो 1 इंटू, सो दिस प्रोडक्शन कॉस्ट इंटू एक्स करावं लागेल. तर आपल्याला व्हॅल्यू किती येणार, 600. नीट समजून घ्या. ठीक आहे, जर समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, समजा आता माझ्याकडे 10 भांडी, ठीक आहे, समजा 10 आहे आणि एका भांडीची व्हॅल्यू आहे 20 रुपये. एका भांडीची व्हॅल्यू आहे 20 रुपये. मग मला सांगा 10 भांडीचे किती झाले, दॅट इज 200 रुपये. मग तुम्ही कसं केलं ते, 20 इंटू 10 केलं ना, समजते ना, 20 इंटू 10 केलं. सो मग माझी व्हॅल्यू किती आली, 200. सो तसंच अकॉर्डिंग टू क्वेश्चन, अकॉर्डिंग टू क्वेश्चन, सो क्वेश्चन नुसार काय आहे ना, सो दॅट इज काय करणार तुम्ही, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट मल्टीप्लाय बाय, बघा एका भांडीची व्हॅल्यू मल्टीप्लाय बाय नंबर ऑफ किती आहेत पॉट्स, दॅट इज मॅक्स एक्स पॉट्स आहे. सो नंबर ऑफ पॉट्स देणार मी, नंबर ऑफ पॉट. ओके, सो आता म्हणजे इथं काय ना, हे दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मला एका दिवसाला किती व्हॅल्यू भेटतीये, दॅट इज मला किती प्रॉफिट होत आहे, 600. सो दॅट इज 600 येणार. ठीक आहे, हे असं येणार. मग हे म्हणजे काय बघा, हे म्हणजे 10x प्लस 40, दॅट इज मी इथे लिहिणार 10x प्लस 40. ओके, इंटू नंबर ऑफ पॉट्स किती आहेत माहितीये का, नाही. सो दॅट इज x इक्वल टू 600. ठीक आहे, चला पहिल्या वेळा आता कंडिशन लिहून घ्या, त्याच्यानंतर मी इकडे बाजूला सॉल्व्ह करेन. नाही तिथे मल्टिप्लाय करू का आता, चला x इंटू दिस टर्म, सो 10x इंटू x स्क्वेअर. ठीक आहे, 40 इंटू x दॅट इज 40x इक्वल टू 600. ओके, सो 600 प्लस म्हणजे इकडे आला मायनस होणार. सो 10x स्क्वेअर प्लस 40x हे इकडे आला मायनस होणार, मायनस 600 इक्वल टू 0. चला एवढं स्क्रीनशॉट काढा, नंतर सांगतो. पण हे कंडिशन समजून घ्या, इथं काय दिलंय, चला आता लक्ष द्या व्यवस्थित आणि हे समजून घ्या. ठीक आहे, चला पहिलं एवढं स्क्रीनशॉट काढला असेल तुम्ही, चला रफ करतोय मी. आणि हे लक्षात ठेवा, हे एक्स आणि प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, 10x प्लस 40, हे लक्षात राहू दे. कारण फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे काय हे काढायचंय. ओके, सो ऑफ ऑल पॉट्स, सॉरी कुठे गेलं, अजून पुढचं नाही लिहिलं का, फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स ही मेक्स पर डे. ओके, सो आपल्याला हे फाइंड आउट करायचंय, हे लक्षात राहू दे कंडिशन. ठीक आहे, 10x प्लस 40 आहे. ठीक आहे, 10x किती आहे, 10x प्लस 40. ओके, ते मी बाजूला देतो, 10x प्लस 40. ओके, हे प्रोडक्शन कॉस्ट आहे. सो आता मी ह्याला 10 ने डिवाइड करू का, 10 ने डिवाइड केलं तर मला इझी जाईल ना. सो 10 ने डिवाइड केलं काय येणार, कारण बघा इथे x स्क्वेअर येणार प्लस 10 ने डिवाइड करतोय प्रत्येक टर्मला. ठीक आहे, दॅट इज 4x येणार मायनस 10 ने डिवाइड केलं तर 60 येणार इक्वल टू 0. ठीक आहे, सो मायनस 60 चे असे फॅक्टर पाडा, बघा नीट लक्ष द्या, मायनस 60 चे असे फॅक्टर पाडा, सॉल्व बाय फॅक्टरायझेशन मी करतोय. ठीक आहे, ज्यांना फॉर्म्युला मेथडने करायचे त्यांनी फॉर्म्युलाने करू शकता. ठीक आहे, मायनस 60 चे असे फॅक्टर पाडा की ऍडिशन सबट्रॅक्शन 4 यायला पाहिजे. मग काय लिहू मी इथं, दॅट इज 10 6 जा, चालेल 10 6 जा 60 येतं. इथं प्लस 4 पाहिजे, प्लस 4 यायला पाहिजे. सो ह्याला मी मायनस देतो. सो दॅट इज 10 मायनस 6 दॅट इज प्लस 4 येणार. सो फर्स्ट कंडिशन इज अ सॅटिस्फाय. ओके, सो सेकंड कंडिशन काय सॅटिस्फाय झाली पाहिजे, ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस 60 यायला पाहिजे. सो दॅट इज मायनस 6, 10 इंटू मायनस 6 मायनस 60.
सो माझी हे जे काही गिवन रूट्स आहेत, मी हे जे काही रूट्स घेतलेले ते एकदम परफेक्ट घेतलेले. ठीक आहे, चला सॉल्व्ह करूया आता. बघा 4x ला कसं स्प्लिट करणार, दॅट इज एक्स स्क्वेअर. ओके, 4x ला मी 10x लिहिणार प्लस 10x मायनस 6x. ओके, बघा 10x मायनस 6x मायनस 60 ऍज इट इज लिहिणार. ओके, फक्त 4x च्या जागी मी ही व्हॅल्यू दिली आहे. हे फॅक्टर पाडता यायला पाहिजे. ज्यांना समजत नसेल त्यांनी पहिलं 2.2 बघा, त्याच्यानंतर नाही बघा. ठीक आहे, इक्वल टू 0. सो ह्याच्यातून मी काय कॉमन काढू, ह्याच्यातून x कॉमन काढतो. सो x कॉमन, x एक बाहेर आणि एक x आतमध्ये. सो बघा हा x बाहेर, हा x बाहेर काढलाय. सो राहिले 10. आता इथून -6 कॉमन काढू का, बघा -6 कॉमन, आतमध्ये राहिला x. ठीक आहे, सो बघा जर मी मायनस कॉमन काढत असेल तर इथला चिन्ह काय होणार, चेंज होणार. ठीक आहे, इथला साइन चेंज होणार. सो मायनस ते इथे येणार प्लस 6 ने कितीने मल्टिप्लाय करू, जेणेकरून 16, दॅट इज 6 10 जा. सो इथे येणार 10 इक्वल टू 0. बघा ही व्हॅल्यू आणि ही ब्रॅकेट सेम पाहिजे. जर ब्रॅकेट सेम येत नसतील तर तुमचं काहीतरी चुकलंय असं समजायचं. ठीक आहे, सो बघा आता हे ब्रॅकेट मी एकदा लिहितो, x प्लस 10 आणि x मायनस 6 इक्वल टू 0. सो इथे काय येणार, x प्लस 10 इक्वल टू 0, हे इक्वल टू 0 और x मायनस 6 इक्वल टू 0. ठीक आहे, सो इथे काय येणार मग, x प्लस 10 आहे, तिकडे गेला -10. ठीक आहे, सो और x इक्वल टू -6 आहे, तिकडे गेला +6. ठीक आहे, बघा नेगेटिव्ह व्हॅल्यू येईन का, नेगेटिव्ह व्हॅल्यू होणार नाही. म्हणजे प्रोडक्शन कधी नेगेटिव्ह मध्ये येतं का, नाही ना प्रोडक्शन. सो पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायला लागेल. ठीक आहे, नेगेटिव्ह व्हॅल्यू कॅन बी ऍक्सेप्टेबल. ठीक आहे, असं लिहायला लागेल तुम्हाला. चला काय करू आता मग, हे रफ करू, लवकर काढा स्क्रीनशॉट लवकर. चला आता पुढे बघा, आपण x ची व्हॅल्यू काढली. x म्हणजे काय, x म्हणजे नंबर ऑफ पॉट्स. ठीक आहे, सो आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट काढायचं ना. ठीक आहे, x ची व्हॅल्यू कोणाची आहे, सो नंबर ऑफ पॉट्स, पॉट इन वन डे इज किती आहे, 6. ओके, सो प्रोडक्शन कॉस्ट काढावं लागेल. काय फॉर्म्युला होता आपला, हा फॉर्म्युला होता, म्हणजे कंडिशन ती होती ना. ठीक आहे, प्रोडक्शन कॉस्ट इक्वल टू काय होतं, 10x प्लस दॅट इज 40 ना. ठीक आहे, 10 इंटू x, x ची व्हॅल्यू आहे 6 प्लस 40. ओके, दॅट इज 60 होणार. 60 प्लस 40 दॅट इज रुपीज किती, 100 येणार. ठीक आहे, प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, एका पॉटची व्हॅल्यू 100 आहे. मग एका पॉटची 100 आहे, तर टोटल 6 ची किती झाले रे, बघा ना, 100 इंटू 6 किती, 600. बघा येते की बरोबर, 600 येते. म्हणजे आपलं सम काही चुकलेलं नाहीये, असं पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर, व्यवस्थित करा. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 7 त्याला बघा, व्यवस्थित लक्ष द्या, कारण ह्याच्यामध्ये टाइम आणि डिस्टन्स ते तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, बघा अशा क्वेश्चनला खूप व्यवस्थित करावं लागेल तुम्हाला. जरा जरी चुकलं ना तर पूर्ण सम चुकणार आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या. इथं काय दिलंय, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर. नीट लक्ष द्या, प्रतीक टेक्स 8 hours म्हणजे प्रतीक नावाचा एक मुलगा आहे, तो 8 तास घेतो. कशासाठी 8 तास घेतो, टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू दी सेम स्पॉट. म्हणजे समजा आता एक जागा आहे, ठीक आहे, पण आपल्याला माहित नाही काय इथं. ठीक आहे, काय दिलं इथं, 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू दी सेम स्पॉट. सो एक स्पॉट आहे, ठीक आहे, दुसरा एक स्पॉट आहे. मग प्रतीक नावाचा जो काही हे आहे मुलगा, तो काय करतो, जाऊन यायला किती वेळ लागतो, जाऊन यायला टाइम वगैरे दिलाय का, हा दिलाय. जायला आणि परत रिटर्न त्या स्पॉट वर यायला किती हार लागतात, दॅट इज 8 hours लागतोय. ठीक आहे, 8 तास लागतोय त्या मुलाला. ओके, पण डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतोय, टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर. सो डिस्टन्स जे आहे ते 36 किलोमीटर आहे. समजते का, म्हणजे फक्त तिथपर्यंत जायला 36 किलोमीटर आहे आणि यायला पण, जाऊन यायला किती टाइम लागतोय, 8 hours लागतोय. ठीक आहे, एवढा आहे. पुढं द स्पीड ऑफ अ बोट, म्हणजे तो बोटने जातोय.
ठीक आहे. सो इथं वॉटर असणार आहे. ठीक आहे, इथं काय असणार आहे म्हणजे तो कशाने जातोय, तो बोटने जातोय. सो इकडे काय असणार आहे, ह्या साईडला शिप आहे. सो शिप अशी काढतो मी, चालेल. ठीक आहे, चला समजून घ्या कसं तरी. ओके, स्पीड ऑफ अ बोट इन अ स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर हार. सो ह्याची जी काही स्पीड आहे बोटची ती 12 किलोमीटर पर हार आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे ह्याची जी काही स्पीड आहे ती 12 किलोमीटर पर हार आहे. फाइंड दी स्पीड ऑफ वॉटर करंट. सो हे जे काही पाणी फ्लो होतंय, ठीक आहे, पाणी जे काही फ्लो होतंय त्याचं आपल्याला स्पीड काढायचंय. सर्वात प्रथम म्हणजे आता तुम्ही हे समजून घ्या की व्हॉट इज मीन बाय डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम काय असतं. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, समजा पाणी असं चाललंय, ठीक आहे, असं असं चाललंय, ओके, असं फ्लो होतंय. सो त्याच्या वर जहाज आहे, मग जहाज पण त्याच दिशेने चाललंय. सो त्याला म्हणतात डाऊनस्ट्रीम. ओके, पाण्याचा फ्लो पण तिथंच आहे आणि बोट पण तिथंच जाते. सो दॅट टाइम वी कॅन से दॅट डाऊनस्ट्रीम. ओके, पुढं अपस्ट्रीम म्हणजे काय, अपस्ट्रीम पण समजून घ्या. अपस्ट्रीम म्हणजे काय, समजा आता पाण्याचा फ्लो असा आहे आणि जहाज इकडून येतोय. सो दॅट टाइम वी कॅन से दॅट अपस्ट्रीम. ओके, हे दोन कंडिशन समजून घ्या. चला आता वन बाय वन सॉल्व्ह करूया. ठीक आहे. सो प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू दी सेम स्पॉट. ओके, जाऊन यायला 8 तास लागतात. ठीक आहे, ओके. सो स्पीड ऑफ दी बोट किती आहे हे पण सांगा. स्पीड ऑफ बोट, ओके, इज 12 किलोमीटर पर हार. ठीक आहे, बोटची जी काय स्पीड आहे ती 12 किलोमीटर पर आहे. पण आता हे माहिती का आपल्याला पाण्याचा फ्लो किती वाहतोय, कितीच्या स्पीडने वाहतोय ते माहितीये का, नाही माहित. सो स्पीड ऑफ, नीट लक्ष द्या, स्पीड ऑफ वॉटर करंट दिले ना, वॉटर करंट. सो वॉटर करंट म्हणजे काय, करंट म्हणजे तो वाला शॉक वाला करंट नाही. करंट म्हणजे सध्याची स्थिती काय आहे. ठीक आहे, सो करंट सिच्युएशन नाही का, करंट सिच्युएशन काय झालं असं आपण म्हणतो. करंट सिच्युएशन म्हणजे काय, म्हणजे सध्या काय चाललंय. सो सध्याच्या गोष्टीला आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. ठीक आहे, नाही तर तुम्ही करंट म्हणजे हे समजता, अरे इथं तर पाणी आलं पण करंट कुठून आलं, असे आहेत विचित्र विद्यार्थी. ठीक आहे, तसं नाहीये बाळांनो ते. ओके, सो स्पीड ऑफ वॉटर इज, वॉटरची स्पीड माहिती तुम्हाला, नाही माहिती. आम्हाला गाडीचं स्पीड माहित नसते, असले वॉटरचं कधी माहित होणार. ठीक आहे, सो वी कॅन से दॅट x किलोमीटर पर हार. ठीक आहे, कारण त्यांनी तिकडे दिलं नाहीये. सो आपल्याला हे फाइंड आउट करायचंय. सो वी कॅन राईट हिअर x किलोमीटर पर हार. ओके, चला एवढं तर काढलं आपण. आता काय करणार, आता हे जे काही जहाज आहे आता चाललंय ते डाऊनस्ट्रीमला चाललंय. ओके, डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, पाण्याच्या फ्लोला आणि जहाज पण त्याच दिशेला चाललंय. सो स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम. सो कंडिशन बघा, नीट लक्ष द्या. बोट पण त्या साईडला चाललंय, पाणी पण त्या साईडला चाललंय. सो जहाजचं स्पीड 12 किलोमीटर पर हार आहे. ओके, आणि पाण्याचा फ्लोचा किती स्पीड आहे पाण्याचा. सो पाणी पण त्या साईडला चाललंय आणि बोट पण त्या साईडला चाललंय. सो पाण्याचा स्पीड आणि बोटचा स्पीड त्या दोघांची ऍडिशन होणार ना. ठीक आहे, समजतंय ना, म्हणजे दोघांचा स्पीड एकत्र येणार आणि ते जहाज फास्ट जाणार. ठीक आहे, सो म्हणजे मी काय लिहिणार, स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम. सो दॅट टाइम किती येणार, 12 प्लस x येणार. सो दॅट इज 12 प्लस x किलोमीटर पर आवर. ठीक आहे, पाण्याच्याच दिशेने चाललं तर बोट फास्ट जाणार ना. सो पाण्याचं पण आपल्याला स्पीड बघावं लागेल ना. सो दॅट टाइम 12 प्लस x किलोमीटर पर आवर. सो तिथपर्यंत गेलं. आता परत रिटर्न पण येणार आहे. सो काय करणार मी इथे, काय लिहिणार, स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम. ओके, सो दॅट टाइम बघा, आता जहाजाचा स्पीड 12 किलोमीटर पर आवर आहे, पण इकडचा फ्लो आहे, मग जहाजला लवकर येऊन नाही देणार. सो काय होणार, स्पीड रिड्यूस होणार. रिड्यूस म्हणजे काय, कमी होणार. ठीक आहे, कितीने कमी होणार, दॅट इज 12 मायनस x. ठीक आहे, ह्याच्या स्पीडनी हा जो काय जातोय पाण्याचा फ्लो तो जहाजाला कमी करणार. सो दॅट इज 12 मायनस x किलोमीटर पर हार. ठीक आहे, चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा, मला इथे खाली लिहावं लागेल ना. ठीक आहे, लवकर करा पटकन.
सो आता बघा काय काय करायचंय. आता स्पीड काढलं आपण, आता आपल्याला टाइम काढायचंय. टाइम काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. बघा टाइम का काढायचंय ते पण सांगतो, पण जरासा मला लिहू तर द्या. ठीक आहे, चला. वी नो दॅट काय माहिती तुम्हाला? सध्या तर आम्हाला काय माहितच नाहीये, पण तरी मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, वी नो दॅट स्पीड इक्वल टू काय असतो फॉर्म्युला रे? स्पीड इक्वल टू दॅट इज डिस्टन्स अपॉन टाइम असतं. काय असतं? डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, पण आपल्याला काय काढायचंय? टाइम काढायचंय. सो टाइम इक्वल टू, बघा नीट लक्ष द्या, टाइम इक्वल टू, सो स्पीड मी तिकडे लिहिणार. ठीक आहे, स्पीड इथे डिवाइड होणार, टाइम वर येणार. सो काय होणार? डिस्टन्स अपॉन टाइम, सॉरी डिस्टन्स अपॉन स्पीड येणार. ठीक आहे, स्पीड. ओके, चला आता नीट लक्ष द्या. क्वेश्चन काय आहे? प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर. प्रतीकला 8 तास लागतात जायला आणि यायला, मान्य. पण त्या प्रतीकला जाताना इथून तिथपर्यंत जाताना किती टाइम लागला ही माहिती आहे का? नाही. सो मग पहिला काय करणार? सो प्रतीक ट्रॅव्हल इन डाऊनस्ट्रीम. प्रतीक ट्रॅव्हल डाऊनस्ट्रीम, त्यावेळेस काय होणार? टाइम टेकन बाय अ डाऊनस्ट्रीम. ठीक आहे, सो किती लिहू मी इथं? कसं सांगू आता तुम्हाला? हे जरासा डिफिकल्ट मध्ये आहे. चला मी सांगतो वन बाय वन. हे समजलं असेल तुम्हाला टाइमचा फॉर्म्युला. ओके, चला खाली करतो, हे रफ करतो आणि हे लक्षात ठेवा सगळं. ओके, चला रफ करतो. हे जे एक्सप्लेन करायचं आहे ना ते खूप डिफिकल्ट आहे. हे समजलं तर आहे, पण तुम्हाला कसं समजवणार हेच एक मेन मुद्दा असतो, माहितीये का, टीचर लोकांसाठी. ठीक आहे, त्यालाच तर टीचर म्हणतात. म्हणजे तुमच्यापर्यंत जे काही नॉलेज भेटणार आहे तेच मुलांना पाहिजे असतं ना. ठीक आहे, चला बघा काय असतं. टाइम टेकन काय लिहू? बोर्ड. टाइम टेकन बोर्ड इन डाउनस्ट्रीम. ओके, सो डाउनस्ट्रीमला इथून तिथपर्यंत जायला किती टाइम लागत असेल? सो दॅट इज टाइम T1 घेतो. सपोज T1 इक्वल टू डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स दॅट इज डिस्टन्स आहे 36. सो इथे लिहिणार मी 36 अपॉन काय येणार? डिस्टन्स अपॉन स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे माहिती तुम्हाला? सॉरी, स्पीड कितीचा स्पीड आहे याचा? 12 किलोमीटर पर आवर. ओके, डाऊनस्ट्रीमला किती होतं रे? आपण डाऊनस्ट्रीमला लिहिलं होतं आता, दॅट इज 12 प्लस किती लिहिलं होतं? 12 प्लस x लिहिलं होतं. हे माहिती तुम्हाला. सो इक्वेशन नंबर इज 1. ठीक आहे, सो बघा 36 अपॉन 12 प्लस x येणार. डाऊनस्ट्रीमला जात असताना स्पीड किती होती? बोटची स्पीड किती होती? दॅट इज 12 प्लस x होतं. हे लिहिलं तुम्ही आत्ताच, बरोबर. सो आता टाइम टेकन सो इथे लिहिणार टाइम टेकन बोट इन अपस्ट्रीम. सो अपस्ट्रीम म्हणजे काय? इथून परत इथे येणार आहे. सो दॅट टाइम 2 इक्वल टू, सो दॅट इज 36 अपॉन किती येणार? 36 अपॉन, बघा टाइमचा फॉर्म्युला आहे, डिस्टन्स आहे, स्पीड किती आहे? अपस्ट्रीमला स्पीड किती होती बोटची? दॅट इज 12 मायनस x होतं, बरोबर ना. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, चला पुढे पहिल्यावर स्क्रीनशॉट करा, मला पटकन रफ करायचंय. आता बघा काय करायचंय. आता आपण डाऊनस्ट्रीमला टाइम काढला आणि अपस्ट्रीमला पण टाइम काढला. मग त्या दोघांना किती टाइम लागतो? प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर. सो जाऊन आणि यायला किती वेळ लागतो? 8 hours. सो मी काय करणार? अकॉर्डिंग टू क्वेश्चन लिहा किंवा कंडिशन लिहा. सो टाइम 1 प्लस टाइम 2 इक्वल टू टोटल टाइम किती लागतो? 8 hours. ठीक आहे, सो टाइम 1 ची व्हॅल्यू किती आली? दॅट इज 36 अपॉन 12 प्लस x. ओके, प्लस 36 अपॉन 36, एक मिनिट, 36 अपॉन 12 मायनस x इक्वल टू 8. ठीक आहे, एक काम करतो, 36 मी काय करतो? कॉमन काढतो. सो दॅट टाइम मी असं लिहू शकतो 36 ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन 12 प्लस x येणार. ठीक आहे, सो प्लस 36 कॉमन काढलाय मी, सो 1 अपॉन 12 मायनस x येणार इक्वल टू 8.
ओके. सो आता बघा काय करणार, 36 तसाच ठेवतो मी. 12 मायनस एक्स नी 1 ला मल्टिप्लाय करा. सो 12 मायनस एक्स येणार, प्लस 12 प्लस एक्स नी 1 ला मल्टिप्लाय करा. सो दॅट इज 12 प्लस एक्स येणार. अपॉन हे इंटू हे करा, 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स इक्वल टू 8. ठीक आहे. चला आता बघा पुढे काय काय करतो मी, लक्ष द्या व्यवस्थित. चला काढा पटकन स्क्रीनशॉट, कारण खूप मोठे मोठे सम आहेत ना, म्हणून मी काय करतो व्हिडिओ जरासा छोटाच बनवतोय, कारण थेरोटिकल पार्ट मध्ये कसं आहे जास्त समजून घ्यावं लागतं ना. सो क्वेश्चन जे काय आपले व्हिडिओ आहे ते थोडे थोडे बनवतोय. ठीक आहे. सो बघा मायनस एक्स प्लस एक्स गेट कॅन्सल. 12 प्लस 12 दॅट इज किती, 12 प्लस 12 दॅट इज इथे येणार 36 ऍज इट इज. 12 प्लस 12 24 अपॉन हे येणार. हा इथं काय येणार बघा, ब्रॅकेट सेम सेम आहे. सो 12 इंटू 12 144. सो इथे येणार 144. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. ओके. सो प्लस इंटू मायनस मायनस इक्वल टू 8. ओके. सो आता मी काय करतो बघा, 36 इंटू दिस वन काय होणार बघा, एक काम करतो हे डिवाइड आहे तिकडे गेला मल्टिप्लाय होणार. सो इथे येणार 36 इंटू 24. बघा हे याला इथे मल्टिप्लाय केलं, हे डिवाइड आहे तिकडे गेला मल्टिप्लाय. सो इथे येणार 8 इंटू 144 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो आता बघा 8 इथं मल्टिप्लाय आहे तिकडे गेला डिवाइड. सो इथं काय येणार 36 इंटू 24 अपॉन 8 येणार, दॅट इज 144 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो 8 1 जा 8, 8 3 जा, बरोबर ना. 8 1 जा 8 3 जा 24. सो 36 इंटू 3 दॅट इज 108 येतं, बरोबर ना. 36 इंटू 3 सायत्रिक 18, हाताला 1 3 त्रिक 9 आणि 10. ओके. 144 मायनस एक्स स्क्वेअर. सो मायनस एक्स स्क्वेअर आहे इकडे आला प्लस होणार आणि हे तिकडे न्या. ओके. सो काय होणार मग एक्स स्क्वेअर इक्वल टू 144. हे प्लस आहे तिकडे गेला मायनस. मग राहिले किती सांगा बाळांनो पटकन पटापटा. मला लाईव्हच्या याच्यामध्ये हे स्क्रीनशॉट काढा पटापटा, मी रफ करतोय. बघा आता एक्स स्क्वेअर इक्वल टू 144 मधून 108 गेले, राहिले किती, दॅट इज 10 20 30 40. सो 36 राहिले, इथे येणार 36. मग 36 कोणाचा स्क्वेअर रूट आहे रे, दॅट इज 6 चा, बरोबर ना. मग टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड करा, टेकिंग स्क्वेअर रूट करा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो ज्यावेळेस मी स्क्वेअर रूट करणार त्यावेळेस स्क्वेअर आणि स्क्वेअर निघून जाणार, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाणार. सो दॅट टाइम एक्स इक्वल टू 6 येणार. ठीक आहे. सो प्लस मायनस 6 येतं, पण आपल्याला काय लिहायला लागेल 6 लिहावं लागेल. ठीक आहे, कारण निगेटिव्ह नसतं ना. सो फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर. स्पीड ऑफ द वॉटर किती असणार, द स्पीड ऑफ द वॉटर is 6 किलोमीटर पर हार. ओके. सो वॉटरची स्पीड काढली आपण 6 किलोमीटर पर हार. ओके. चला व्यवस्थित केलं तर आन्सर पण येईल, पण फक्त तुम्हाला समजवायला लागेल, समजून घ्यावं लागेल तुम्हाला. एका आयटम मध्ये नाही समजणार, 2 आयटम मध्ये नाही समजणार, मे बी तुम्हाला 3 आयटम मध्ये समजेल, काय करणार एका आयटम मध्ये पण समजू शकतो. ठीक आहे. जसं तुमची पॉवर आहे, मेंटॅलिटी पॉवर जशी आहे तसं तुम्हाला समजेल. ठीक आहे. आणि रेग्युलर 8 वाजता लाईव्ह या. ओके. आणि पुढच्या लेक्चरला मी 3 क्वेश्चन राहिले, ते 3ही क्वेश्चन कम्प्लीट करून देतो. आणि आज इथंच का स्टॉप केलंय, कारण हे जे काही क्वेश्चन आहेत ते थोडं डिफिकल्ट जातील तुम्हाला. मला तर डिफिकल्ट नाही जाणार, पण तुम्हाला डिफिकल्ट जातील. सो म्हणून मी 2 क्वेश्चन घेतोय. ठीक आहे. नाही तर तुम्ही बोलणार अरे फक्त 2च घेतले, असं नाही, त्याच्या पाठीमागे रिझन पण आहे. ओके. सो आणि होमवर्क 2 टाइम्स लगेच झाल्यावर दाखवू शकता मला तुम्ही. 2 टाइम्स दाखवायचे आणि ग्रुपवर पाठवा. ओके. आणि ग्रुपचं मी नाही का फ्री ऑनलाईन क्लासेस जे आहे त्याचं मेसेज मी ऑफ केलाय, ऑन करावं लागेल नाही का. सॉरी ऑन करणार तर नाही मी, तुम्ही मला प्रायव्हेट मला हे करू शकता नाही का, होमवर्क पाठवू शकता. ओके. आणि अजून काय सांगायचं राहिलं, न्यू चॅप्टर मी स्टार्ट करणार आहे. आणि नावं पण तुमचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्यांची नावं आहेत, जे मला अभ्यास दाखवतात, ज्यांची नावं आहेत त्यांचं नाही का परत एकदा रिनेम परत टाकणार आहे मी. ठीक आहे. जे अभ्यास दाखवत नाही त्यांचं मी नाव नाही टाकणार, जे अभ्यास दाखवतात त्यांचंच मी नाव टाकणार. ठीक आहे. चला तोपर्यंत बाय बाय.